अगदी झटपट 10 मिनिटामध्ये तयार होणारी फ्लावरची भाजी, ती पण कांदा वगैरे काही न वापरता अगदी साधी सोपी पद्धतीने लसूण मिरचीमध्ये बनवलेली फ्लावरची भाजी आपण रेसिपी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. काय सुंदर झालेली आहे बघा झटपट फ्लावरची भाजी. बघा आपण फ्लावर घेतलेलं होतं आणि कट करून घेतलेला आहे बघा फ्लावर. त्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्या 7 ते 8, त्याही कट करून घेतल्या. एक टोमॅटो कट करून घेतला, 6 ते 7 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. आणि थोडीशी तिखट, ही फ्लावर छान लागते, तुम्ही कमी जास्त करू शकता. गॅसवर कढई ठेवली. कढई तापल्यानंतर बघा आता कढई तापल्यानंतर 2 ते 3 पडी तेल घातलं. तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं. जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर लसूण टाकला. लसूण छान असा गुलाबी रंगावर परतल्यानंतर मिरची टाकून घेतली. मिरची पण छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर बघा आता टोमॅटो टाकून घेतला. आणि कांदा वगैरे काही वापरले नाही. अगदी झटपट होते ही भाजी. सकाळच्या वेळेस घाई गडबडीमध्ये तुम्ही पटकन बनवू शकता. आणि नक्की तुम्ही या प्रकारे एकदा फ्लावर बनवून बघा. तुम्ही नेहमी बनवाल, इतकं सुंदर हे फ्लावर लागतं. चवीला तर अप्रतिम लागतं. आता बघा मी तेलामध्येच हळद पावडर टाकून घेतलेली आहे बघा. 1 चम्मच थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आणि आता फ्लावर बघा मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. नंतर गरम पाण्यामध्ये एक 10 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती. म्हणजे जे काही कीड तर नाही, पण बारीक जंत वगैरे जर काही असले तर फ्लावरमध्ये तर ते निघून जातात. आणि बघा आता फ्लावर मी टाकून घेतलेली आहे मसाल्यामध्ये. आता पूर्ण परतवून घ्यायची फ्लावर. आणि लगेच आपल्याला मीठ टाकायचं नाही. फ्लावरला छान अशी एक वाफ येऊ द्यायची, परतवून घ्यायची फ्लावर. अगदी झटपट होते. आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही फ्लावर बनवली ना, तर नक्कीच तुमची फ्लावरची भाजी अप्रतिम चवीची होणार आहे. खूप सुंदर लागते. आणि आपण थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने जर भाजी बनवली तर थोडीशी चवमध्येही फरक पडतो. मुलांनाही मग नेहमी एकच चव भाजीची खाऊन कंटाळा येतो. आता बघा मी पूर्ण फ्लावर अशी हलवून घेतली. आणि जर हळद आपण तेलामध्ये टाकली तर भाजीला कलरही छान येतो. आणि आता बघा एक वाफ मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर आता चवीनुसार मी मीठ टाकत आहे फ्लावरच्या भाजीमध्ये. आता चवीनुसार बघा मीठ टाकलेलं आहे. आणि खूप छान प्रकारे मी फ्लावर एकदम अशी बारीक कट करत नाही, कारण मग खूपच गचकी होते. असं थोडंसं मोठे मी आकाराने फ्लावर कट करते. एखाद्या वेळेस तर हातानेही कट करून मग नंतर चाकूच्या साहाय्याने थोडेसे देठ काढून घेते. आता मीठ टाकल्यानंतर अजून एकदा मी फ्लावर परतवून घेत आहे. आणि परत एकदा आपल्याला वाफ आणायची आहे. पूर्ण आपल्याला वाफेवरच ही फ्लावरची भाजी होऊ द्यायची आहे. खूप सुंदर प्रकारे होते बघा ही फ्लावरची भाजी. छान अशी बघा आता मिक्स करून घ्यायची भाजी. आणि खूप सुंदर होते. आता बघा मी परत झाकण ठेवणार आहे आणि छान अशी वाफ येऊ देणार आहे फ्लावरच्या भाजीला. तुम्ही बघू शकता मस्त मऊ झालेली आहे. थोडेसे कट पण करून बघायची फ्लावर शिजली का, तर बघा आपली फ्लावरची भाजी खूप सुंदर अशी शिजलेली आहे. आणि त्याच्यावर जाणार आहे हिरवीगार कोथिंबीर. तर अशी झटपट अशी फ्लावरची भाजी अगदी 10 मिनिटात तयार होणारी. डब्यासाठी तुम्ही नक्की बनवा. आणि फ्लावर जर रात्रीचं कट करून ठेवलं तर मग सकाळी काही नाही, एकदम तुम्हाला काही वेळ लागणार नाही. आणि खरंच खूप गडबड असते सकाळच्या वेळेस, तर तुम्ही अशी झटपट फ्लावरची भाजी नक्की बनवून बघा. अतिशय साधी सोपी आहे. खायला तर विचारूच नका. अतिशय अप्रतिम चवीची लागते. आणि तुम्हाला जर टोमॅटो नाही टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल. तर बघा फ्लावरची भाजी आपली तयार झालेली आहे. तर आपण आता वाढून घेऊयात. या तुम्ही पण मैत्रिणींनो नक्की. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कशा प्रकारे बनवतात हे पण सांगा. तर आपली फ्लावरची भाजी बघा तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मोठ्या मनाने एक लाईक मात्र नक्की करा. आणि रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली फ्लावरच्या भाजीची नक्की सांगा. खूप सुंदर प्रकारे आपली ही फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. आणि अगदी झटपट तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही खूप सुंदर प्रकारे. तर मग वाट कशाला बघताय, नक्की तुम्ही पण बनवून बघा. श्री स्वामी समर्थ.